गेलीच ना? एवढं बांधून ठेवलं तिला तरी गेलीच ना बाहेर भटकायला? आता कुठे गेली कसं समजणार? बांधलेली दोरी सोडून ही जातेच कशी? भाऊजी हा मी तर पहारा देतच होतो, पण काय आहे ना, किती वेळ देणार? रोज रोज काय शक्य आहे का ते? मी काय शंकर जागले आहे का? त्यापेक्षा वहिनी तुम्ही एक पिंजरा बनवून घ्या आणि त्याला कडी कुलप लावा. हा हा वा छान, नामी कल्पना आली हा तुझ्या डोक्यात काका. आता पिंजरा लावणं तेवढा बाकी. मग काय करावं? तुझी बायको रात्री अपरात्री बाहेर पडते, कुणाला काही सांगत नाही, नंतर कुणीतरी आपल्याला तिचे पराक्रम सांगत येतं. अगं पण तिला बांधलेलं होतं ना, कुणीतरी सोडवल्याशिवाय कशी जाईल ती बाहेर? तेच सांगतोय आम्ही, चेटूक करणाऱ्यांना सगळं जमतं. नाहीतर काय? अरे ढळढळीत दिसतंय तुला, तरी तू तिचीच बाजू घेतोयस. तिचे हातपाय बांधून ठेवले होते ना, मग कुणी सोडलं? कुठे गेली ती? बरं तुला का नाही उठवलं? तुला का नाही हाक मारली? मी पण घरातच होते ना, मला का नाही हाक मारली? ती वाद घालतोय आपण, त्यापेक्षा मी बघून येतो. नाही निघो निघो, तू जायचं नाहीस. उगाच तुझ्यावर आहे येईल. आला तर येऊ दे, मी बघून घेईन. पण ती लहान आहे, तिला शोधायलाच हवं. निघो. आल्या महाराणी आल्या. आता काय आरती आणू का? काय कुठे गेला होतात वाण वाटायला? आज काय नवीन उद्योग केलेत गावात? मडकी फोडून झाली? आज काय विशेष पराक्रम केलात का? कुणाचा जीव घेतलात का? गाव दसे तुझ्यामुळे सगळे गावकरी एक दिवस आम्हा सगळ्यांना खेटरानं मारतील. दिगो, भल्या घरातल्या सुसंस्कृत मुली अशा रात्री अपरात्री घराबाहेर फिरत नाहीत, पण हिच्यासारख्या चेटकिणी मात्र रात्रीच्या बाहेर फिरतात. काय म्हणत होतास? सकू लहान आहे, तिच्या वयाकडे बघा. या वयातल्या मुली रात्री अपरात्री घराबाहेर फिरत नाही, कुणालाही न सांगता, कुणालाही सोबत न घेता. विचार तिला. तुम्ही श्वास घ्यायला दिला तर मी विचारतो सखूला. विचारू सखू, आता स्पष्ट आणि खरी उत्तर दे. तू कुठे आणि का गेली होतीस ते सांग. आणि मुख्य म्हणजे कशी गेली होतीस? तुला तर बांधलेलं होतं ना? अहो, मी खरं तेच सांगते. माझ्यासारखी हुबेहूब दिसणारी एक मुलगी आहे, तीच हे सगळं करते. तीच माझ्या खोलीत आली होती आणि तिनेच मला सोडवलं आणि ती बाहेर पळून आली. हो, मग ती कोण आहे, हे सगळं का करते, हेच बघण्यासाठी मी तिच्या मागे मागे बाहेर गेले. अगं काय बोलतेस तू? डोकं ताळ्यावर आहे का तुझं? म्हणे माझ्यासारखीच हुबेहूब दिसणारी दुसरी एक मुलगी आहे, अचानक जन्माला आली का ती? की पिंपळावरच्या मुंजानं की चिंचेवरच्या हडळीने धरलंय तुला? अहो, मी खरं सांगते. हो, खरंच हुबेहूब ती माझ्यासारखीच होती. तीच मला सोडवायला आली होती. मी खूप घाबरले होते. हो सासूबाई. अगं मग मला उठवायचं होतं ना सखू, मी तिथेच होतो की नाही? अहो, मी केला, तुम्हाला उठवण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण तुम्हाला जागच आले नाही. हो, किती खोटारडी आहेस ग तू? मी दिगूला उठवलं, लगेच उठला तो. कसा काय? आणि मी बाहेर होतो, पण घरात वहिनी, यमू, तुझी काकू पण होती ना. अरे कोणाला तरी आवाज द्यायचा. अहो, मी खूप घाबरलेले होते, पण हे सगळं तीच करते. हा, गावात जे जे काही घडतंय हे सगळं तीच करते. म्हणूनच मी तिच्या मागे तिला शोधायला गेले होते, बघायला गेले होते की ती काय करते. आणि सखू, अगं बघा हे असं होतंय अलीकडे. मी आलोच पाणी घेऊन.
उद्या सकाळी दार उघडाल तेव्हा यापेक्षा खूप खूप मौज येणार आहे. पांढरे पांढरे, अरे कुठे गेलीस तू? अग किती हाका मारल्या मी तुला. दमले गम्या. इटोरा, माझी पांढरी कुठे गेली? कुठे गेलं माझं कोकरू? गंगे गंगे अगं कशा बाहेर रडती? हा अगं लहान कोकरू आहे ते. असेल इकडे तिकडं वागडत असेल. नाही, हवं मी समधी वस्ती शोधली. माझी पांढरी लई गुन्ह्याची आहे हो. एका हाकत धावत येते. वय तू शांत हो. हाका मारून मारून माझा घसा सुकला. तर माझी पांढरी पांढरे ए पांढरे शंकर या बोलू का? ना म्हणजे तुमचा विश्वास नाही बसणार म्हणून आधी विचारतो. बाजा वांगळ बोलू नकस. जर तुला खरंच ठावा असेल तर सांग. हे बघ, आपण ऐकू काय सांगणार नाही, खरं आणि जे पाहिलं तेच सांगणार. बर बोल. तुझं कोकरू राज्याला सकुताई घेऊन गेले. अरे खोटं बोलतोय हा बाजा. अरे तुला लाज कशी वाटत नाही र? विसरलास? कोकराचा बळी जात असताना सकुताई स्वतः पुढे गेल्या होत्या. त्या कशा पायी कोकराच्या जीवावर उठतील? वय 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 अहो त्या कशा पायी जातील कोकराचा बळी घ्यायला? शांत हो गंगे. गंगे अगं तू कशाला खोटं बोलशील ना तर जीभ झडाल तुझी. अगं गंगे अगं गंगे अगं कशाला स्वतःला रागा करून घेतीस? त्याने बघितलं म्हणून तू सांगतोय ना व? हा आपण खातर करून घेऊ. हा लागलीच वाड्यावर जाऊ. चल बघू चल. बघा बघा बघा, जे मी बघितलं त्याच मी सांगितलं. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं. काल आध्या रात्रीला सकुताई आल्या आणि कोकरू घेऊन गेल्या आणि आधीच गावात बोंब आहे. सकुताईने म्हण भास्कर बुवाच्या घराला आग लावली आणि आता गंगीचं कोकरू घेऊन गेली.